मी बघा इथं एक गाव आहे बघा बाणगर, तालुका पनवेल, जिल्हा रायगड या ठिकाणी मी आलेलो आहे मित्रांनो. तर इथं बघा मला एक ह्याचं लाजाळूचं झाड दिसलं आहे बघा. तर लाजाळू बघा कशी असते मित्रांनो, लाजाळू दोन बघा कशी असते, तुम्ही इथं बघा पाहू शकता तुम्ही लाजाळू. ही लाजाळू बघा एकदम आयुर्वेदामध्ये बी एक गुणकारी आहे आणि ह्याच्यामध्ये बी आध्यात्मिकामध्ये बी ह्याला जास्त स्थान आहे. तर मित्रांनो हे दोन प्रकारे लाजाळू उपयोग पडते, आध्यात्मिक आणि आयुर्वेदामध्ये. तर मित्रांनो आयुर्वेदामध्ये ह्याचा काय काय फायदा होतो बघा. मित्रांनो आयुर्वेदामध्ये बघा ही लाजाळू बघा ही कशी असते. ही लाजाळू बघा जर ह्याचं जर पानं जर खाल्ली ना, आपण पानाचा रस करून जर पिलो तर आपल्याला मित्रांनो मूळव्याध जर असेल ना तर मूळव्याध 100% नाहीच होतं. दुसरं आपल्याला डायबिटीस जर असेल तर ह्या पानाचा रस जर तुम्ही काढून जर पेला तरी पण तुमचा डायबिटीस खतम होतो मित्रांनो. जर तुम्हाला एखादी जखम जर झाली असेल तर मित्रांनो ह्या लाजाळूचा पाल्याचा हे गोळा बनवून आहे ना, त्याच्या पायाच्या जखमे जर चिटकवला तर मित्रांनो लगेच तुमची आहे ना जखम बरी होते. तुमचे हाडे जर ठिसूळ असतील आणि हाडे जर मजबूत करायचे असतील मित्रांनो तर ह्या लाजाळूच्या पाण्याचा रस आहे ना तुम्ही दररोज का नाही एक अर्धा कप पिला तरी तुमचे हाडं आहे ना एकदम मजबूत होतात. आणि तुम्हाला ताकद म्हणजे तर बघा ह्या लाजाळूचे पाणी जर दररोज तुम्ही त्याचा ज्यूस पेला तर मित्रांनो ही घोड्यासारखी ताकद येते मित्रांनो. आणि मित्रांनो ही एक वनस्पती अशी आहे की बघा तुम्ही का नाही विद्यार्थ्यांना सांगू शकता की ह्या वनस्पती बघा पाहू शकता बघा आपण वनस्पतीला जर हात जर लावला बघा तर कशी मुरगाळते बघा. बघा हे एकदम एकदम एका जागेवर छिपून बसते. तर ह्याच्यात एक गुणधर्म तुम्हाला विद्यार्थ्याला सांगू शकता की ह्याच्यामध्ये आपल्याला वनस्पतीमध्ये सुद्धा मित्रांनो जीव आहे. तर मित्रांनो अजून एक या वनस्पतीचं काम काय आहे तर तुम्ही हे तुम्हाला जर हे जर झालं असेल जर तुम्हाला मित्रांनो ही वनस्पती रक्तपित्तासुद्धा चालते मित्रांनो. आणि मित्रांनो बघा हे वनस्पतीला हात जर लावला तर ही पानं बघा कशी एका जागेवर गळून होतात बघा. बघा तुम्ही पाहू शकता बघा इकडे बघा ह्याचे अनेक गुणधर्म आहेत मित्रांनो. तर आता व्हिडिओ आपला मोठा जास्त म्हणून तुम्हाला मी सांगू शकत नाही. आणि आध्यात्मिकामध्ये मित्रांनो ह्या जर आमोशी पौर्णिमेला असे जुने लोक बोलतात आमोशी पौर्णिमेला जर ह्या वनस्पतीचा जर तुम्ही पूजा केली तर तुम्हाला धनप्राप्ती होऊ शकते मित्रांनो. तर मित्रांनो मी अजून पुढल्या वेळी तुम्हाला जास्त सांगेन हा व्हिडिओ मोठा होतो. व्हिडिओतली माहिती जर तुम्हाला आवडली असेल मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.